पेट्रोल डिझेल बाबत पॅनिक होऊ नका, देशभरात भरपूर इंधन साठा आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. सर्वत्र सुरळीतपणे पुरवठा सुरू आहे. अतिरिक्त इंधन खरेदीची गरज नसल्याचंही स्पष्टीकरण इंधन कंपन्यांनी दिलंय. पेट्रोलियम कंपन्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. सर्वत्र सुरळीतपणे पुरवठा सुरू आहे. अतिरिक्त इंधन खरेदीची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलंय. देशभरात कुठेही एटीएम बंद राहणार नाही. PIBने याबद्दलची माहिती दिलेली आहे. एटीएम बाबत व्हॉट्सॲपवर व्हायरल होणारा मेसेज खोटा असल्याचा दावा PIBने केलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. भारत पाकिस्तानमध्ये वाढता तणाव पाहता मात्र अनेक व्हायरल मेसेज व्हॉट्सअपच्या माध्यमातून येत आहेत की 2 ते 3 दिवस देशभरातील एटीएम हे बंद राहतील. मात्र PIBने हे सगळेच मेसेज ज्या पद्धतीत व्हायरल मेसेज फिरत आहेत ते खोटे असल्याचं ट्विटच्या माध्यमातून जनतेला सांगितलेलं आहे. यासोबतच जनतेला आश्वासन देखील दिलेलं आहे की एटीएम नेहमीप्रमाणे चालू राहतील. सोबतच आपण पाहतोय की सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती फिरणाऱ्या सगळ्याच या अफवांवरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये. यासोबतच आपण पाहतोय की महाराष्ट्र पोलीस देखील सोशल मीडियावरती लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे एकूणच जे काही व्हॉट्सअपवरती फिरणारे व्हायरल मेसेज आहेत, चुकीचे मेसेज आहेत, ते PIBने आता खोटे असल्याचं ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असतील, यांची करडी नजर जी आहे ती आता सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.